आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा लाईफलाईन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रात्रीच खेळ चाले फेम अण्णा नाईक अशोक सराफ यांच्याबरोबर या चित्रपटात काम करणार आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या महाराष्ट्राचे लाडके अण्णा माधव अभ्यंकर यांची व्यक्तिरेखा समोर आली आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात चित्रपटात माधव अभ्यंकर यांची व्यक्तिरेखाचा पोस्टरचे अनावरण करण्यात आले होते. आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने माधव अभ्यंकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमच स्वतःचे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. आता लाईफलाईन या चित्रपटामधून एका वेगळ्याच भूमिकेतून ते चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. तर आपल्या भूमिकेबद्दल माधव अभ्यंकर म्हणतात, देव आयुष्य देतो तर कीरवंत मोक्ष देतो. अशा धार्मिक विचारसरणीची ही व्यक्तिरेखा असून त्यांचा भक्ती, श्रद्धा यावर जास्त विश्वास आहे. प्रत्येक धार्मिक क्रियेमागे काहीतरी कारण असते, हे पटवून देणारी ही व्यक्तिरेखा आहे. यापूर्वी मी अनेक भूमिका साकारल्या, परंतु अशा प्रकारची भूमिका मी पहिल्यांदाच साकारत आहे. त्यातही अशोक सराफ यांच्यासारखं मातब्बर कलाकार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे ही माझ्यासाठी सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. तरुण दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमाल होता. हल्लीच्या तरुणाईचा दृष्टिकोन, त्यांच्या कामाची पद्धती ही सुद्धा शिकण्यासारखीच आहे. तर 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला लाईफलाईन हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तर आपल्या सर्वांचे लाडके अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर यांना लाईफलाईन चित्रपटात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.